येतो मी. सत्या थांब. का हो, काय झालं? सत्या असा एकटा नको जाऊ कुठं. ती माणसं बरोबर नाहीत सत्या, काय पण करू शकतात. तू इथंच थांब, नाहीतर एक काम करते, मी येते तुझ्या बरोबर. हो वाघमारे, काय करताय? एक मिनिट, एवढं घाबरायला काय झालंय? तुम्ही विसरला का तुमचा नवरा कोण आहे ते? अहो साताराचा वाघ आहे मी, वाघ. अशा 100 जणांना पुरून उरेन. सत्या अरे तरी पण ऐक माझं, मी येते तुझ्या. अरे टेन्शन घेऊ नका, मी का ऑफिसवर एकटा असणार आहे का? बलमा आहे, आम्ही आहे, बाकी सगळी पोरं आहेत. कशाला टेन्शन घेताय? हे बघा, जास्त विचार करत बसू नका, निवांत काम करा. हा, येतो मी. ठीक आहे, काळजी घे. हा. दुपारी मुख्याधिकारी म्हणून मीटिंग आहे, हे झालं की आयुक्त बरोबर मीटिंग आहे. अहो काय नगरसेवक सत्यजित सुर्वे, किती उशीर केलाय तुम्ही याला? हा, काय झालं? काय विषय? नाही, काय विषय नाही. काम कुठेपर्यंत आलं? सगळी कामं मार्गी लावलेत, मीटिंगचं पण नियोजन केले. काय विषय? कुठला एवढा विचार करतोस? काय प्रॉब्लेम आहे का? अरे गुंड आला होता, दादागिरी करत होता. काय म्हणत होता त्याची जी फाईल आहे त्याच्यावर सही करायलाच पाहिजे मी. हे शाण्या, जास्त प्रामाणिक बनायचं ना. साहेबांनी ज्या फाईलवर सह्या करायला लावल्यात त्या गप गुमान करायच्या, जास्त मचमच करायची नाही, समजलं का? सह्या जर नाही केल्या तर तुला हित्त गाडील हित्त. काय सत्या, ते कोण होता ना, फक्त सांग नाव त्याचं. त्याचा कार्यक्रम कसा फिक्स करतो का 0 मिनिटात? बल मला त्याची काही गरज नाही, त्याचा कार्यक्रम बरोबर फिक्स करून आलोय मी. आता परत नाही येणार ते. केलंच ना, मग ठीक आहे. काय मग स्वाभिमानी नगरसेवक आहेत का? पंकज ये ना, बस. बघ, मी इथं बसायला नाही आलो. कसं आहे ना सत्या, कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा तो पक्षाचं काम करत असतो, आणि त्या पक्षाचं काम करत असताना त्याला पैसा हा लागतोच रे. आता बघ ना, तू तुझ्या वॉर्डात जेव्हा काम करशील तेव्हा तुला पालिका पैसे दिलंच ना, पण त्यातून पक्षाचा काय फायदा होणार आहे? अरे पक्षाला फायदा झाला पाहिजे. त्यामुळे बघ, एखादं चांगलं काम करत असताना गाडी थोडी वेगळ्या ट्रॅकला गेली ना तरी चालतं रे. म्हणजे काय कळलं नाही मला. म्हणजे जो आज बिल्डर तुझ्याकडे आला होता ना, त्याचं काम तुला करायचंय. हे मी नाही सांगत आहे, तात्यासाहेबांची ऑर्डर आहे. त्यामुळे तुला उद्याच्या उद्या त्याच्या साईटवरती पाणी आणि लाईटची व्यवस्था करायची आहे. ती जबाबदारी तुझी आहे. त्यासाठी तुला काय करायचं ते तू कर. एक गोष्ट चांगली लक्षात ठेव, तात्यासाहेब नाराज होता कामा नये. त्यामुळे जरा तू सांभाळ. येतो मी. कोण असतील ती माणसं, आणि त्यांनी सत्याला कुठल्या फाईलवर सह्या करायला सांगितल्या असतील? तात्यासाहेबांनी सत्याच्या विरोधात काही कट तर रचला नसेल. मंजू, अगं लक्ष कुठे आहे तुझं? घरी सगळं ठीक आहे ना? काही झालंय का? नाही, ठीक आहे सगळं. मग कसला विचार करत होतीस? मंजू, काय झालंय सांग मला. भारती मावशी, आज काही गुंड आली होती सत्याला भेटायला. मंजू अगं, सावध राहायला हवं तुम्हाला. सत्या नगरसेवक आहे आणि 2 नंबरची कामं करणारी लोक आहेत ना, कोणत्याही थराला जाऊ शकतात. हा काही करू शकणार नाहीत सत्याला. लोकांचा खूप जीव आहे सत्यावर. त्याला जर कोणी हात जरी लावला ना तरी लोक पेटून उठतील. ते तर आहेच,
लोकांचं लय जीव आहे सत्यावर. अहो आमच्या घरात किराणा नाही कळल्यावर प्रत्येक जण काय ना काय घेऊन ऑफिसच्या बाहेर आलं होतं. आता घरात इतका किराणा झालाय का ठेवायला जागा नाही, वर्षभर बघायलाच नको. नशीबवानेच बघ मंजू तू. आणि सत्या नशीबवान आहे. सत्यासारख्या चांगल्या लोकांबरोबर ना कधीच वाईट होत नाही बघ. मंजू, पप्पा भारती मावशी आलेच. पप्पा तुम्ही इथं काय करताय? घरी ठिकाण सगळं? हो, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं, महत्वाचं आहे. या ना. नाही इथं नको, आपणच बाहेर जाऊयात का? बर चला. सवे तू पण आलेस रे? होय. बस. बोला काय झालं? सत्याला आणि तुला घराबाहेर काढूनही मायाच्या मनाचं अजून समाधान झालेलं नाहीये. तुझ्या विरुद्ध आणखी एक कट कारस्थान रचलंय मायानं. आता काय केलं मम्मी साहेबांनी? माया तुझं घर विकणार आहे मंजू. काय? आपण कसं शक्य आहे? त्या का असं करतील ना? आणि हा मम्मी हे सगळं सपना वहिनी आणि कविला सांगताना आम्ही चोरून ऐकलं की त्यांना तुमचं हे घर विकत घ्यायचंय. होय सवे, पण आमचं घर मम्मी साहेब कसं विकतील? कसं शक्य आहे ना? त्याला काय लाचार वाटतात काय सगळे त्याच्यासारखे? त्याला माहित नाही सत्य हरामाचे पैसे कमवत नाही ते त्याच्या माजुरड्या स्वभावावरून आधीच डोक्यात जात होता माझ्या, पण आता जर हद्दच पार केली त्यानं. सत्या ऐक, तू शांत हो. तुझं पटतंय आम्हाला, हे असं कामं नाहीच केली पाहिजे. पण तो बिल्डर तात्यासाहेबांच्या मर्जीतला माणूस आहे सत्य, आणि मला वाटत नाही की पंकज स्वतःहून काय करत असेल. तात्यासाहेबांच्या सांगण्यावरूनच काहीतरी करत असेल असं मला वाटतंय. आणि सत्या ऐक, तात्यासाहेबांची आपल्यावर मर्जी राहावी, आपल्या डोक्यावर त्यांचा हात असावा, यासाठी आपल्याला पण कुठेतरी काहीतरी ऍडजस्ट करावं लागणार आहे. राजकारण आहे, राजकारण म्हणजे चिखल आला आणि तो आपल्या हाताला लागणारच. सत्या त्या बिल्डरची कुंडली काढ सगळी. त्यानं आधी काय केलं होतं, त्याच्या अंगावर कुठली केस होती का, कुणाची जमीन हडपली का, सगळं बघ. त्याच्या नादाला लागून उगाच बेकायदेशीर काय काम करायचं नाही आपण. जा. ओके, ती सगळीच कुंडली बाहेर काढतो, त्याचा कार्यक्रम फिक्स करून टाकू. ए, चला. मंजू, तुला जरी ही गोष्ट अशक्य वाटत असली तरी हेच खरंय. अगं मायाच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात मी. पण पप्पा आमच्या घराचा व्यवहार कोण करल? आणि आमचं घर विकत घेऊन मम्मी साहेबांना काय मिळणार आहे? हे बघ मंजू, मला बाकीच्या कुठल्या गोष्टी माहित नाहीयेत, पण एक वकील आला होता घरी. त्याला मी जरा गोळात घेऊन विचारल्यावर मला सगळं कळलं. त्या वकिलांनी सांगितलं मला की माया एक प्रॉपर्टी विकत घेते म्हणून. पप्पा मम्मी साहेबांना काय मिळणार आमचं घर घेऊन? मंजू, अगं मायाला तुझ्यावरचा राग काढायचा आहे. सत्याला तू घर सोडायला भाग पाडलंस असंच वाटतंय तिला अजून. आणि आता तुझं घर विकत घेऊन तुम्हाला रस्त्यावर आणायचा डाव आहे तिचा. पण असं का करतात मम्मी साहेब? पप्पा अहो, सत्याला मी मम्मी साहेबांपासून कधीच लांब नाही केलं. त्यांनी दोघं आता पण एकत्र यावं असंच वाटतंय मला अजून. मंजू, मायाचा स्वभाव कसा आहे तुला चांगलं माहितीये. अगं तुझा द्वेष करण्याच्या नादात ती एवढी आंधळी झाली की आपण कुठल्या थराला जातोय हेच कळत नाहीये तिला. जी बाई तुझा जीव घेण्याचं कारस्थान करू शकते, तिच्याकडून अजून काय वेगळी अपेक्षा करणार आपण? नाही पप्पा, त्या मला किती बी त्रास देऊ देत, किती बी बोलू देत, मी सहन करीन. पण माझ्यावरच्या रागापायी माझ्या घरच्यांना वेटीस धरले मला नाही चालणार. मी नाही होऊ देणार असं.
पण पप्पा मला एक गोष्ट कळत नाही, आमच्या घराचा व्यवहार केला कुणी आणि आईला कसं काहीच कळालं नाही. मला सगळ्यात आधी जाऊन आईशी बोलायचंय. हो, ते महत्वाचं आहे. तू पहिल्यांदा घरी सगळ्यांना सावध कर. आणि मंजू, हे बघ, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. तू अजिबात घाबरू नकोस. काही करून मायाचा हा कट उधळून लावायचाच आपण. थँक्यू पप्पा, तुम्ही वेळेत येऊन सांगितलं मला सगळं. चल निघतो आता. तू काळजी घे तुझी. हा, चल चल. चित्रकार, ओ चित्रकार, सवे, ए सवे, चित्रकार, कुठे गेली दोघं बी? सवे, चित्रकार, या दोघांच्या बी चपला दिसत नाहीत. म्हणजे ही दोघं एकत्र तर बाहेर गेले नसतील ना? त्या नेबलेटला बाहेर भेटायला गेले का काय? का गेलं काय आमचं घर सोडून? हे कवे, कुठे गेलतीस तू? का तुला भेट केली बाहेर जायची? हाऊ मम्मी, मी इकडेच होते की. ते झालं असं का सबीन पप्पा घरात नव्हते ना, मग मला वाटलं ते इकडेच असतं म्हणून मी बाहेर बघायला गेले तर माहित का इकडच? नाही ना मम्मी, कुठंच नाहीत दोघं बी. मला तर राहून राहून असं वाटतंय का ते दोघं बी का नाही सत्या नेबलेटला भेटायला गेले असतील ना? सेम बीच. मम्मी मला काय कची कची काढती? नेन कानाखाली ठेवून एक. सॉरी मम्मी. खोकला कुठली? पण मम्मी, मी आता सत्यदाच्या घरला बी जाऊन आले. त्यांचं घर बंद आहे आणि सत्यदा तर आता ऑफिस मध्ये असतोय ना. मग कुठे गेले असतील हे? त्या नेबलेटला तर भेटायला गेले नसतील ना? हाऊ मम्मी, गेले असतील तर जाऊ दे की, त्यात काय नवीन आहे? अगं जाऊ दे की गेले असतील तर. पण जर आपण त्या नेबलेटचं घर विकतोय ह्याची कुणकुण जरी चित्रकार लागली का नाही तर ती जाऊन त्या नेबलेटला सावध करतेल. हाऊ मम्मी, पण कशी लागल कुणकुण? तो वकील आलता तेव्हा पप्पांचं बी घरातच नव्हते ना. ही खुळ्या टाळकीचेस का ग? भिंतीला बी कान असत्यात. हायो मम्मी, भिंतीला बी कान असतात होय? अगं महा नाही तशी. कवे, काय बी झालं तरी ह्या टायमाला मला रिस्क न काय. त्या नेबलेटचा टप्प्यातच कार्यक्रम करायचा आहे बघ. तेव्हा तू बी जरा सांभाळून राहा. आपला पिल्यान कुणाला बी नाही कळला पाहिजे. काय बी झालं तरी त्या नेबलेटला रस्त्यावर आणल्या बिगर गप बसायचं नाही. मंजू, त्या सीसीटीव्ही फुटेजच्या डिटेलची फाईल दे ना. मंजू, मंजू. हा अगं ते सीसीटीव्हीच्या डिटेलची फाईल दे. हा देते. मंजू, कसला विचार करत होतीस? आणि ते सत्याचे पप्पा आले होते ते कशासाठी? घरी सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे. तुझ्याकडे बघून वाटत नाहीये सगळं ठीक आहे. काय झालं सांग? भारती मावशी, पप्पा मला सावध करायला आले होते. सावध करायला? कशाला? नाही म्हणजे असं काय होणार आहे सावध करण्यासारखं? मम्मी साहेब आमचं घर विकत घेतात. मला, आईला आणि अमृताला बेघर करायचा डाव आहे त्यांचा. मम्मी साहेब असं करणार आहे?
अगं तुझ्या रागात ना आंधळी झाली आहे ती बाई. एक बाई असून ना दुसऱ्या बाईच्या वाईटावर टपली आहे. म्हणजे सावध राहायला हवा तुला. पण भारती मावशी असं कसं होईल? ते घर आईच्या नावावर आहे. आईच्या परवानगीशिवाय कसा व्यवहार होऊ शकल? मंजू, मम्मी साहेबांसारख्या बायका आहेत ना काही करू शकतात. उद्या तुझ्या आईकडून एखाद्या पेपरवर सही घेईल आणि ती वापरेल व्यवहारासाठी. तू आईला सांग सावध राहायला. होय, आजच जाते आणि सांगते तिला. काळजी घे. फोन का उचलत नाही हा? एवढ्या वेळ कधीच लागत नाही त्याला. ते सकाळचे गुंड सत्याच्या ऑफिसवर तर गेले नसतील. नवरात्रीत काय काय कार्यक्रम करायचे आहेत ह्याचा विचार आत्ताच करून ठेवा. आणि लास्ट टाइम आपण कसं महिलांसाठी सेल्फ डिफेन्सचे कार्यक्रम ठेवले होते तसे कार्यक्रम ठेवा. उगाच फक्त नाच गाण्याचे कार्यक्रम ठेवू नका. हा, आणि ऐका, जे काय अर्ज भरायचे असतील ते आत्ता लगेच भरून टाका. नंतर लई गडबड होणार. लागा कामाला. चला रे. बोला वाघमारे. बोला काय बोला? कधीपासून फोन करते? एवढा वेळ लागतो फोन उचलायला? कुठं होतास? काय करत होतास? अहो वाघमारे, कामात होतो मी. तुम्ही एवढ्या हायपर कशाला होताय? काय झालं? सत्य, बघ सकाळी ते गुंड येऊन गेल्यापासून आधीच मला काळजी वाटायला लागली. त्यात तू फोन उचलत नव्हतास, अजून काळजी वाटायला लागली. वाघमारे, हे बघा, टेन्शन घेऊ नका. इथं बलमा आहे, बाकी सगळी पोरं आहेत, एकदम सेफ आहे मी. पण एक प्रॉब्लेम झालाय. आता काय प्रॉब्लेम झाला? मी येऊ का तिथं? नाही वाघमारे, त्याची काही गरज नाही. ते सकाळी गुंड आले होते ना, ते त्या बिल्डरनं पाठवले होते. तो बिल्डर आठवतोय का तुम्हाला? पूजेच्या दिवशी बघा त्याला चांगलाच प्रसाद दिला होता मी. त्यानंच पाठवले होते. बर, मग आता काय प्रॉब्लेम झालाय? अहो तो पंकज आला होता इकडे. तो मला फोर्स करत होता त्या बिल्डरचं काम करायला. मग आता तुला परत काही त्रास तर नाही ना देणार? वाघमारे, तुम्ही टेन्शन घेऊ नका हो. आणि जर त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केलाच तर त्यांचा सकाळी कसा कार्यक्रम फिक्स केला होता माहिती आहे ना तुम्हाला. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. सत्या, हे बघ, जे काही करशील काळजी घे. बरं ऐक, मी ड्युटीवरून आधी आईला भेटायला जाणार आहे, मग येईन घरी. एक काम आहे माझं. बरं ठीक आहे. माझं जर लवकर झालं ना तर मी तिकडच न्यायला येतो तुम्हाला. ठीक आहे, काळजी घे. हा, बोल बलमा. हॅलो सत्या, अर्जंटमध्ये तुला लोकेशन पाठवलं, तिथं पोच. त्या बिल्डरची इथं काय ना काहीतरी आपल्याला माहिती मिळेल. बरं ठीक आहे, आलोच. काय तू सांगितलं त्या बिल्डरची सगळी माहिती गोळा केली. अरे अनलिगल आहे, येऊ लई ज्वेलर आहे. आणि जागा पण कोणाचं बळकावून घेतले त्यानं. आणि ज्यांना लोकांना फ्लॅट विकतोय त्यांना कर्ज बी देतोय आणि व्याज डबल लावतोय. ही बघ सगळी कागदपत्र. बलमा, या बिल्डरचं एक बी काम नाही झालं पाहिजे आणि हे काम बी होऊ द्यायचं नाही. तर अरे पण सत्य, पंकजला आणि तात्यासाहेबांना काय सांगायचं मग? त्यांच्याशी मी बोलतो, पण सगळ्यात आधी हे बांधकाम थांबवायला पाहिजे. बया 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 बया, काय मुंबई हाय. वाईट जरी पाऊस पडला का नाही तरी तुडुंब भरती आणि पाण्याने. रत्ने, आपण जाऊया ना मुंबईला एकदा. कशाला? काय बरं तिथं जाऊन? रत्ने, त्या मुंबईच्या मरीन लाईनच्या इथं आपण दोघं हातात हात घालून बसायचं.
समुद्रात दगड टाकायची, टुपुक टुपुक टुपुक. आहा, ते पाणी असं अंगावर उडणार आणि तू लाजणार. रत्नी, आपण दोघं कपलवाणी. तसं आपण पण एकमेकाच्या शेजारी शेजारी बसू. जावा नाही, कधी कधी लय लाज येता मला. एकदा लाजली डिजा झाला. ऐ, आज इकडं कुठं म्हणजे बाय, आज इकडं कसं काय असं विचारलं मी. अगं दीदी, बरं झालं बघ आलीस. आता मी तुझी लय आठवण काढत होतो. म्हणजे बस की ग, पाणी आणते मी. नाही, नको, थांब. ऐ, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. आज इकडं कसं काय? कसा त्यानं बी घरात हाकलून दिलं तुला? हा? हे घर ना माझ्या रिद्धीच आहे, त्यामुळे ती कधी पण येईल आणि कधी पण जाईल. तिला काय करायचंय ग? आत्या आतोबा इथंच आहेत आणि यांच्या समोर आईशी काय बोलता बी येणार नाही. पण यांना कसं घालवीत ना. मंजू, सगळं ठीक आहे ना? अगं होय, ठीक आहे सगळं. असंच आले भेटायला तुम्हाला, सहजच. रत्ने, घराबाहेर काढणारच. बघ तू, प्लॅनिंग सक्सेसफुल होणार. यांचं होणार हे वारी. नाही, हाताला धरून घराबाहेर काढलं ना, नावाची ती सुनंदी नाही. काय करू मी? इथं झोपलो. इथं काहीतरी धनाजीराव, आली की आयडिया. अयो, काय झालं माझ्या डिजाला? डिजा, डिजा, काय झालं डिजा? अगं काय झालं? काम होतं मंजू, काय झालं? अगं असं मला इकडं का घेऊन आलीस आतमध्ये? आई अमृता, हे बघा, मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे दोघींना पण. नीट ऐका. आई, आत्यांना जर कुठल्या पण कागदपत्रावर सही मागितली तर अजिबात करायची नाही. अगदी कोऱ्या कागदावर मागितली तरी सुद्धा करायची नाही. अगं पण आत्या कसं आहे मागल? आणि कसली कागदपत्र? अमरे, मम्मी साहेब आपलं घर विकत घेऊ पाहतात. काय? अगं पण असं कसं आपल्या घरी? हळू, आत्याला ऐकू जाईल, हळू. अगं आपलं घर घेऊन काय मिळणार आहे त्यांना? काय फायदा आहे त्यांचा? आणि आपलं घर का घेतात त्या? माझ्यावरचा राग काढतात. सत्याला मी घरातनं वेगळं केलं असं वाटतंय त्यांना, म्हणून आपल्या तिघींना रस्त्यावर आणायचं त्यांना. अगं पण असंच कसं ते आपलं घर विकत घेऊ शकतात? आईने जर कुठल्या बी कागदावर सही केली तर होऊ शकतं असं. ही बाई इतकी का वाईट वागते का तुझ्याशी? आधी काहीतरी तुझ्या जीवावर सुटली होती आणि आता ही सगळं. तेव्हा अरे, माझ्या लेकीच्या आयुष्यातली फरफट कधी संपवणार आहेस? आई शांत हो. आई, हे बघ, सत्य आणि पप्पा आहेत आपल्या बरोबर. पप्पांनी मला स्वतः याची माहिती दिली. फक्त तू आत्याच्या बोलण्याला बळी पडून कशावरच सही करायला जाऊ नको प्लीज.
नाही करणार मी कुठल्याच कागदावर सही. हो दिदे, आणि त्यात त्यानं जरा जरी तनतन केली ना तर मी हायच तिच्याकडे बघायला. आणि आईला पण कुठल्याच कागदांवर सह्या करू देणार नाही. नको काळजी करूस तू. आमरे ऐक, ती घराचे कागदपत्र व्यवस्थित ठेव, आत्याला कळणार नाही अशा ठिकाणी. हो ठेवते मी कुठेतरी. अहो तुम्ही आता अजिबात काळजी करू नका, तुमचं काम होणार म्हणजे होणार. अहो आत्ताच सत्याला समजून सांगून आलोय, त्यामुळे काही काळजी करायची नाही. तुम्हाला लाईट आणि पाण्याचा सप्लाय मिळणार म्हणजे मिळणार, आणि तेही सत्या सुरुवात करणार. ए काय हा उद्धटपणा रे? हे माझा आलाय काय तुला? मास्तर तुला आलाय पंकज. हे सत्या तुला कळते का तू काय बोलतोयस ते? मला माज आलाय? ए ही फाईल एकदा उघडून बघ. त्या बिल्डरची मला कामं करायला सांगतोस ना, त्याचे काय धंदे सुरू आहेत ते बघ एकदा. त्याच्या बेकायदेशीरपणाचे सगळे पुरावे आहेत त्याच्यात. आणि काय रे, तात्यासाहेबांच्या पाठी त्यांच्या नावाखाली असले धंदे करतोस वे? त्या बिचारा तात्यासाहेबांना माहित बी नसेल रे, त्यांच्या नावाचा वापर करून तू असली माती खातोस ते. ए सत्या, तुझा प्रामाणिकपणाचा झेंडा आहे ना, माझ्यासमोर नाही फडकवायचा, समजलं ना? तुला जे काम सांगितलं ना बिल्डरचं, ते गपगुमानं करायचं. ए बल्लम्मा, सांग त्याला आता तुझ्या नावापुढे ना माझी नगरसेवक लावायला वेळ नाही लागणार. ए ते मी माझं बघेन ना, आणि मी नगरसेवक झालोय ना ते लोकांचा विश्वास जिंकून. आणि तुझ्या पैशांपेक्षा लोकांचा विश्वास जास्त महत्वाचा आहे मला. आणि तुला शेवटचं सांगतोय पंकज, त्या बिल्डरचं काम मी करणार नाही. आणि त्याचं जे बांधकाम सुरू आहे ना ते बी नाही बंद पाडलं तर नाव सत्यजित सुर्वे सांगणार नाही. सत्या, हे तुला लय मागात पडणार आहे बघ. पडू दे, लोकांच्या भल्यासाठी खुर्ची सोडायची वेळ आली ना तरी हसत हसत सोडेन नाही. पण तुझ्यासारखा हरामखोरपणा करणार नाही रे पंकज. हे पंकज ढंटन टिली. हे म्हणजे काय करतो ते आतमध्ये? तुम्हा माया लेकींचं आतमध्ये काय खुसूर पुसूर चाललं होतं? काय नाही, सहजच आले ते, गप्पा मारत होतो. सहज? तू सहज कधी येत नाहीस, त्याच्यामुळे बऱ्या बोलानं मला खरं खरं सांग, काय चाललं होतं आतमध्ये? आत्याला संशय आलेला दिसतोय. मी अमृताने आईला सावध केले हे तिला कळतं कामा नये. काय म्हणजे काय विचारते मी? ऐकत नाही तुला? हा बघ, माझ्यापासून काय लपवायचं नाही सांगून ठेवत्या तुला. अगं म्हणजे काय झालंय? काय नाही, कुठं काय? वाघमारे, तुमच्या आत्याबाईंना राग आलाय का कसला? नाही, अजिबात नाही. येऊ मग आत्ते? हा ये. काका सावकाश जावा. वाघमारे, वाघमारे उतरा जरा एक मिनिट. काय झालं? उतरा तर तुम्ही. काय झालंय? कसला विचार करताय? अरे काय नाही. काय झालंय का? सांगू का सत्याला? पण त्याला कळलं तर तू चिडल, पण नंतर कळलं तर अजून चिडल, त्यापेक्षा सांगूनच टाकते. वाघमारे काय झालंय? कसलं टेन्शन आहे का? सत्या, आज पप्पा आणि सवी पोलीस स्टेशन मध्ये आलेत. पप्पा आले होते? कशासाठी? मम्मी साहेब काहीतरी मोठी गडबड करणार आहेत, त्याची कल्पना द्या. आता काय गडबड करणार आहे मग? सत्या, मम्मी साहेब आमचं राहतं घर विकत घेणार आहेत.